तस्य कृपादृष्ट्या दृष्टं निर्णय अवेयं परशास्त्रप्रमाणेन संक्षिपात् कथयामि तम् अल्प अक्षरम् असन्निग्धं सार्वत्र विश्वतोमुखम् अस्तुभम् अनवन्द्यं च सूत्रं सूत्रविदो विदो सूत्रं सूत्रविदो विदो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत। आचार्य स्थळ भाष्य वचन क्रमांक 46 नंबरचे वचन आपण पाहणार आहोत। मागचे वचन आपण पाहिलं की जीवासी वैराग्य मिरवावडे भाई एक विकारची लिंगा जीवाला वैराग्य मिरवू आवडे। म्हणजे मी जी केलेली क्रिया आहे ही मला चांगली वाटते आणि मीच करतो असं मिरवू आवडे। म्हणजे काय स्तुती करू आवडे, स्वतःची स्तुती ऐकू आवडे। दुसऱ्याने जर स्तुती केली तर त्याला ऐकलं तर बरं वाटतं, ऐकायला। तर आपण काय ऐकलं होतं, यथा कीर्ती कठियाची परी। कीर्ती कठिया म्हणजे पुजारी। तो कसा होता, त्याने त्या मंदिराची पूजा वगैरे केली, ते मंदिर पडलेलं होतं, साफसफाई केली आणि त्यानंतर गावाचे लोक ते मंदिर उदास पडलेलं होतं म्हणून स्वच्छता दिसली, दिवाबत्ती लावलेली दिसली, पुजारी तिथं आलेला आहे म्हणून लोक तिथं आले आणि आल्यानंतर ते बघतात, ऐकायला आल्यानंतर बघतात तर काय साफसफाई दिसते मंदिराची। आल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि ते ज्योतीकडे गेले आणि पाहतात, काय म्हणतात पुजारीला, निके करीता असा, म्हणजे साफसफाई त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्या सांगितलं झाडू मार करतात। लोक काय म्हणतात गावाचे, निके करीता असा, किती मस्त सुंदर वातावरण केलं। आता मंदिराची जी जागा आहे समजा 10 फूट किंवा 50 फूट, एखादी मंदिराची जी आपली ठरली आहे किंवा काही गोष्टी ते आपण साफसफाई करतो, आहे का नाही। तेवढंच आपल्याला परमेश्वराचं काय असतं, मान्यता आहे की ही एवढी जागामध्ये आपण साफसफाई केली, जेवढ्या साफसफाई तेवढ्या जागेवर आपला अधिकार किंवा काही गोष्टी असतात। मग त्याने काय केलं, त्या मंदिराच्या पलीकडे तो साफसफाई करतोय, रोज 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 ते सीमा संपली, परंतु तो सेवा करत होता त्या सेवेमध्ये ते लोक रोज यायचे, काय सांगायचे, वा निके करीत असा, म्हणजे तुम्ही पुजारी चांगली करताय, साफसफाई निके करीत। त्याला काय झाला, स्तुती म्हणजे तो काय झाला, त्याला आनंद वाटला आणि आनंद वाटला, रोज झाडू झाडू मारता मारता पुढे 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 झाडतच चालू, नाही का, असं तो कीर्तीचं काम करत होता। नंतर मग त्याला काय झालं, महिन्यानंतर तयासी कीर्तीचे फळ, म्हणजे त्याला त्या देवतेचा जो विधी आहे ते जो काही विधी करा तो सोडून दिला, त्याचं लक्ष कुठं गेलं, जास्त स्तुतीकडे गेलं आणि त्या स्तुतीमुळे तो वैरागी करून लागला किंवा तो झाडायला, काम करायला, साफसफाई करायला लागला। त्याच्यामुळे त्याला कीर्तीचं फळ मिळालं, देवतेचं फळ मिळालं। म्हणून स्वामी सुद्धा म्हणतात की तुम्ही जे काही आचरण करत असाल, ज्ञान भक्ती वैरागी जर तुम्ही जे काही आचरण करत असाल ते जर कीर्तीपर असेल स्वतःच्या मनाने तर ते स्वीकारत पडणार नाही, म्हणून कीर्तीपर वैरागी करायचं नाही, आहे का नाही। तर या ठिकाणी कीर्ती कटियाची परी झाली, तर मग पुढं काय म्हणतात, म्हशी घसी त्याला असता। आता इथं सांगितलं की जोगिया तो म्हशी घसी लिहितला व्हावा ईश्वराच्या साथ, त्याला राहणीमान कसं सांगितलं, साधं सुधं नेटलेटलं, आहे का नाही। साधं सुधं म्हणजे चिकल चुकल भरलेला धुलेला लाभलेला असा पाहिजे। आपण कसं राहतो का, आता आपण ते नीटनेटके साड्या वगैरे, नीटनेटके साबण विकून लावून स्वच्छता, तिथे 2-2 तास आंघोळीला लावली, माहिती हां 2 तास म्हणजे पूजा
स्वच्छता. पूजा अवसर असला आरती तिकडं होऊन जाते, तिकडं आपला आंघोळ्यात चालू असते. विधी देवाचा राहिला, आपली स्वच्छता मार्ग झाली, उजू हातपाय धुणे त्या अवसराला सांगितलं स्वामी, बाई तुम्ही भिक्षाला जाताय, हे उजू नवे नवे कपडे गंधपिठा लावून साडी वगैरे चकचकात घालून हातपाय धुवून कुठे जात आहे. हे विषयाचे धर्म सांगण्यासाठी काय विषयाचे धर्म आहे सजवून तुम्ही दोघांसाठीच असता का? ईश्वराला शास्त्री सजवायची काही गरज नाही. म्हणून आपल्याकडून काय केले, केस काढून घेतले, साड्या काढून घेतली, संध्यात गेल्यानंतर हां रूपाचं काय सुद्धा आणि काय कसं राहायचं म्हटलं, मेलेली म्हातारीसारखं राहायचं, अभोक्ती या म्हातारीच्या काही असं आहे काय. 9 दिवसाची म्हातारी जशी राहते जसं करून कमी जर संध्या घेतात तर तसं राहायला सांगितलं. साधं सुद्धा चकचकात नाही, चकचकात राहिलं काम करू शकत नाही. साडीला डाग पडेल, तिकडं काही पडेल असं मग म्हणजे तो दास्य करायला सुद्धा माणूस काय करेल, कंटाळा करेल. कपडे भरतील, दंड टाकताना सुद्धा 10 विचार करेल, टाकू का नको, टाकू का नको. एखादा कचरा असला, घाण असला त्याच्यात दंड टाकणार नाही, साडी भरून जाईल आहे का नाही. आणि साधा सुद्धा भरलेला आहे तो पहिले तो धडाधड कुठेही दंड टाकतात ते लोक पहिले पुढे दंड टाकतात. आपण टाकतो पुढे दंड, आपला ते सांगते मातीमध्ये दंड टाकू का आपण हां सर्वांसाठी देवा सांगितलं. हा ना देव सांगतायत बा की जीव असा आहे. स्वामी काय म्हणतायत की हौसाला निमित्त केलं ना, हौसाला सांगितलं तुम्ही भिक्षेला जाता तर साधं सुद्धा जावं असं करायचं. म्हणजे याचा अर्थ काय सांगितला, जोडिया तो कसा पाहिजे, मसी घसिलीतला व्हावं. आता मसी घसिलीतला असता तर जीवाची वैराग्य निघून हवे. आता मसी घसिलीतला झाला, साधा सुद्धा आहे, भरलेला आहे, सर्व आहे, मान्य केलं, त्याचा आचरण आहे, वैरागी दिसतोय बरं का. पण मग जीव तरी जीवाशी तिथला झाला म्हणजे राहायला लागला तर मग वैराग्य निघून आवडेल. वैराग्य त्याला निर्वण आवडत नाही का. जसं मी जास्ती गाठी केल्या मला लगेच काय वाटेल, हा काय गाठी करता खरंच. लगेच याला 2 गाठी करत होता 4 गाठ्या करायला कशामुळे करायला लागला. जे लोकांनी सांगितलं बा मला मीच गाठ्या करतोय, चांगल्या गाठ्या करतोय, त्या 2 गाठ्या ज्या असतील त्या कशाच्या असतील, कीर्तीच्या गाठ्या आहे का. मनापासून अंतःकरणापासून नाही का. म्हणून 1 तास बसला 2 तास बसला गाठी करा. तू 1 तास कशामुळं एखाद्याने तुम्हाला सांगितलं की खूप मस्त गाठी करता, तुम्ही खरंच माणूस करता बुवा आणि चांगलं करता, मग त्या कीर्ती ऐकली त्यामुळे तुम्ही 1 तास जास्त बसता आहे का नाही. तर त्या ठिकाणी कीर्तीचं फळ. मग असं याने तो मशी घसिलीतला भरलेला आहे, मग त्याला मीरू आवडत नसेल. जीव विकारा वेगळा केवढा ही झालाची नाही. स्वामी म्हणतात, काय म्हणतात स्वामी, जीव विकारा वेगळा केवढा ही झालाची नाही. जीव विकाराच्या वेगळा होऊ शकत नाही आहे का नाही. कारण खटोबास जेव्हा माती काम करत होते थंडीचे दिवसात आणि त्याला ती थंडी न वाजू देतात त्यांनी ते सहन केलं. बाकीच्यांना थंडी वाजली ते चालले गेली काम करताना. नातेबा विचारतात, नको तुम्हाला काही थंडी वगैरे पाहिजे जेवढी काम करताय तुम्ही. आम्ही वैरागी आम्हाला काय म्हणजे थंडी मिळली आहे का नाही असं पण बोलणार. स्वामींनी ते ऐकली. स्वामी म्हणतात बटो जीवाशी वैरागी मिळवावे हा एक विकार असतो. आणि जीव विकारा वेगळा केवढा ही झालाची नाही. विकाराच्या वेगळा झाला बरोबर. विकारावर फक्त काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो, वेगळा मात्र होऊ शकत. प्रत्येकाला राग येतो, क्रोध येतो, लोभ येतो, मध्ये येतो, काम असते, सगळ्यांना असते, पण तो प्रगट होऊ देतो. काय होऊ देतो, प्रगट होईल. समजून राहिलं. तसं विकारा वेगळा कधी होऊ शकत नाही. कधी सांगतात तरी ऐसे जीवास विकार नाशके क्रियेच्या काही विकार का पाहू म्हणजे ऐसे विकार नाशिकी क्रियेचा. इथे विकाराचा नाश व्हायला पाहिजे. तुम्ही तर साधक परमेश्वराचे, तुमच्याकडे विकार नको. काही म्हणतात का पा विकार उपजे का उपजतो ना जीव सदा सर्वदा विकारयुक्त. कसा आहे हा सदा सर्व विकारयुक्त. याची विचार चालना शक्ती चालूच राहते. मनामध्ये विचार
विचार विचार अनेक विचार आहेत है की नाही? आणि ते विचार प्रगट करतो जा ते काही राहत नाही तिथे त्याच्यामुळे म्हणून टीकाकार शंका करतात पक्षकार तर अस्थिपरी विकार विकल्प शून्य सांगितले अस्थिपरी जी काय आहे अस्थिपरीमध्ये निरूपण कर त्याच्यामध्ये काय सांगितलं विकार विकल्प शून्य सांगितले विकार म्हणजे 6 विकार विकल्प म्हणजे एकाधिक विकल्प ठीक आहे कल्पाकल्प याच्यावर काय सांगितलं शून्य शून्य म्हणजे काय त्याच्यावर शून्यता करायची म्हणजे मनात कोणताही विचार येऊ द्यायचा नाही आहे का नाही आणि विचाराला सहारा द्यायचा नाही काम मध्ये बसला ते सारा आपल्या मनातून काढून टाका अशी अस्थिपरी भेटता आणि शून्य सांगितलं आणि ते तर विकार मग वचन कसं काय घेतं आणि तर म्हणतात विकार वेगळा नाही झाला इथं म्हणतात शून्य करा म्हणून यांचा काय भेद आहे दोन्ही वचनांमध्ये विकार वेगळा नव्हे तरी शून्यता ती कैसी तो विकाराचा वेगळाच होऊ शकत नाही शून्यता ती कैसी विकारा वेगळाच होऊ शकत नाही तर शून्यता कसं काय होईल त्याच्याकडून ते प्रथम उल्लेखा वाचक स्वामींचं सांगण्याचा भावार्थ आहे प्रथम उल्लेखा वाचक म्हणजे प्रथम उल्लेख म्हणजे काय मनामध्ये जो उल्लेख येतो उल्लेख आपण काय करतो आपण जर एखादी क्रिया केली स्मरण केलं पारायण केलं आरती केली हे करतो त्यावेळेस आपल्याला मनात उल्लेख येतो कोणता उल्लेख येतो मीच देवपूजा देतो मीच आरती करतो असं होतं तो उल्लेख येतो ना मीच करतो उल्लेख येतो पाहिजे तो उल्लेख येतो तो थोडा अहंकाराचा उल्लेख येतो जो जो उल्लेख येतो तो उल्लेखसुद्धा प्रथम वाचक आहे म्हणून जेव्हा सांगितलं तो उल्लेखसुद्धा घ्यायला नको म्हणून त्याला म्हणतात शून्यता आणि जी विकारा वेगळा तो मुळात सकट विकार जाणार नाही फक्त प्रथम उल्लेख जो येतोय त्याला दाबण्याचं काम करायचं कारण मूळ जो काही मन आहे ते जाईल का डायरेक्ट काय होईल का विचार चालले गेले कुठं आहे असं होईल का काय काय घाटे हरिभट्टा कोण होता तो स्वामींना सांगतो जी मला विस्मृती द्या मग काय द्या विस्मृती नको म्हणजे चालाय कटकटी फार विचार आहेत म्हणजे प्रपंचामध्ये देवाकडे काय मागतो देवाचं प्रेम नाही मागतो म्हणजे उत्तर पण त्याच्याला हा मागतो मला स्मृती द्या विस्मृती द्या म्हणतो तो विस्मृती आहे पाय म्हणजे काय राहिले देव म्हणे अरे बाबा काय मागतो अरे काही देव चालले आता उत्तर पण काही देवाचं काही मागायचं का तुमचे प्रेम द्यावं हां विस्मृती मागते आणि देवाने म्हणे विस्मृती द्या म्हणतात गेला पडा विस्मृतीमध्ये तुला फिरत राहायला मग असा विस्मृती केल्याने काही केलं म्हणतो काही काम होणार आहे धर्म होणार आहे हां म्हणजे डोक्याचे विचार त्याची बंद झाली फक्त काय झालं जे व्हायला पाहिजे ते झालं नाही स्मरण वगैरे काय देवाचं राहते काय संन्यास द्यायचा का काय 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 विस्मृती मागितली काय मानणारे लोक आहेत काय सांगतात तर या वचनाचा अर्थ काय विकारा वेगळा नव्हे म्हणजे प्रथम उल्लेखा तो स्वभावानुरूप न संगीत कारण पहिला जो काही प्रथम उल्लेख आहे तो कोणीही सांगू शकत नाही म्हणजे शून्यता करू शकत नाही समजलं कारण हे जसे काय सांगितलं कार्यसंन्यासाची हे जसे कार्यसंन्यासाची अति तरी कारण संन्यासी काय म्हणून या दशामध्ये कार्यसंन्यास म्हणजे विकार विकल्प शून्य सांगितलं ना ते विकार विकल्प जे उठतात दुसरा उल्लेख तिसरा उल्लेख बोलणे चालणे हे करणे हे कार्य याला संन्यास म्हणजे कार्य घडतंय आपल्याला मनात विचार येतोय त्या दाबून समजला का बोलतोय त्याला कंट्रोल करणे क्रिया करतोय त्याला वाईट क्रिया करतोय त्याला कंट्रोल करणे एवढं सुरू करू शकतो जे काय म्हणताय पण कारण संन्यास नाही या दशे म्हणजे जी दशा आहे आपली मनुष्याची मनुष्य विषयामध्ये मुळा सकट नष्ट होऊ शकत विचार करणं बंद करेल का तो बोलू करेल पण त्याला कार्य म्हणजे चालू आहे त्याचं त्याला कंट्रोल करावं लागेल हे तसे कार्य संन्यास आहे कारण संन्यास मुळा सकट नाश करू शकत नाही मुळा सकट नाश कोणाचं होतं प्रेमी याचं होतं
की ज्याला विचार शक्ती बनवतो त्यांनी देवाशिवाय काही दिसत होतं, पैसा वगैरे ते कोणी बघता येईल यांचं कारण सांगायचं. तिथं त्याला देवाशिवाय काय दिसतं, त्याला काही दिसत नाही. बाहेरचं गेलं नदीला प्रपंचाचं लोकांचं काय दिसत. आपले तो विचार होता, आपण स्मरण करतो तरी आपलं घर कुठं आहे, दार कुठं आहे, काय नाही बरोबर कुठं आहे, काय कुठं आहे, गाडी इकडं फिरते. विचार आपले काही बंद होत नाही, विचार बंद होत नाही. याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, इथं बसून बसून तू त्याचं चिंतन देवाचं चिंतन इकडं राहू द्या. म्हणजे सांगायचं असं काय की आपण त्याला कंट्रोल नाही करू शकू राहिलो ना. तिथं स्वामी कंट्रोल कर बाबा. मुळा सकट नाही नाश करू शकत नाही, विचार बंद डायरेक्ट करू शकत नाही. विचार चालत राहणार आहेत, फक्त ते विचारांना दाब. त्याच्यामुळं त्या ज्ञानामुळे, त्या भक्तीमुळे, वैराग्यामुळे त्याच्यावर दाब आहे का नाही. माणूस बोलतात मग सध्या की असं नाही काय तेवढ्यामध्ये लगत नाही, त्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, त्याचं कसं आहे का नाही. म्हणजे देव बाजू राहिला, देवाचं चिंतन शरीर समोर, देवाजवळ मंदिरात, आणि विचार मात्र घरी पडतो. मग तो कसं काय संन्यास झाले तुमच्याकडे, हां कंट्रोल कसं काय होईल त्या मनावर, कसं काय कंट्रोल होईल, ते विचार कसं काय तुमचे कंट्रोल होईल. देवाने तिथं सांगितलं की खाण्यापिण्यापासून ते झोपण्यापर्यंत सर्व कंट्रोलसुद्धा मनाने करावं. मन सांगतं हे खाऊ नको, मन सांगतं या सुद्धा, मन सुचवतं तुम्हाला तिथं जाय, तिकडं हे कर, स्मरण कर, हे कर. त्या मनावर कंट्रोल करावं लागतं. नीटनेटकं करणं, नीटनेटकं करणं, स्मरण किती करावं, काय करावं, मन लावून करावं, तिकडे तिकडं भटकू नये मन. त्याच्यासाठी आपल्याला कंट्रोल करावं लागेल, त्याच्यावर ताबा करा. स्वामींचं म्हणणं काय, ताबा करा. तुमच्यावर तुमच्या मनात पाहिजे, आपला स्वतःची ताब्यात पाहिजे. पण आपलं मन काही ताब्यात ते राहतच नाही, कारण त्याला सवय लावून दिली आपण, सवय लावून दिली. ते घरीच पडणार. तुम्ही काहीही करा, त्याला किती शिकवा, किती शिकवा, ते घरीच पडतं. कारण त्याला घरी बांधून दिलं आपण, तिकडं त्याला कोण ढुळून दिलेलं, देवाजवळ आटून ठेवलेलं नाही. किती मोठा जरी अधिकरण असला तरी तो सुद्धा विचारात चिंतन त्याने तोडलेलं आहे, घरदार तोडलं आहे, संबंधित तोडले, त्याला काही नाते गोते नाही, किंवा त्याला काही त्याचं काही विचारायचं लहानपणापासून आल्याने त्याला काही बाकीचं नाही आहे. मग तू कोणाचं चिंतन केलं, देवाचं चिंतन, त्याला काही नाही आहे. पण आपण मात्र झटपटी खाल्लेले आहेत, शिव्या खाल्ल्या आहेत, कोणाचे गोड खाल्ले, कोणाचे काय खाल्ले, आपल्या नातेवाईकांनी आपल्याला धक्का मारला, हां आपल्या सगळ्या लोकांनी तोडून टाकलं. आपण त्याचे झटका मारून संन्यास घेतलेला आहे ना. आणि मग आपण इथं आलो का मग थोड्या दिवसातलं की त्यांचं चिंतन करतो. स्वतःचा नाही विचार करत, तो स्वतःचा विचार नाही करत, स्मरण स्वतःसाठी करायला लावलं. ते म्हणतात तुझं मर्यादित कर आणि तू गाठी कर बाबा, माझं नामस्मरण आठव, नाम विडा मूर्ती चेष्टा असो, चतुर्प्रकाश कर, पण गाठी धरतो, डोळे बंद करतो, तेवढ्यात ते घरचे आठवण आहे का नाही. गाठी राहील बाजू. मग आपल्या काय हाच मस्त स्मरण करतो, काय मस्त स्मरण तो स्मरण करू राहिला, डोळे बंद करून तो काय करू राहिला मध्ये, त्याचं काय माहिती आहे. अंतःकरण नाही समजेल, मग ज्याला नाही समजत म्हणून देव म्हणतो की बाबा हे विचारशक्ती फिरत राहणार, याच्यावर तुला कंट्रोल करावं. हे कष्ट नाही करू शकत तू, विचार चालू राहतील, विचार बंद नाही होणार. फक्त त्या विचारांना एकाग्रानं ईश्वराकडे लागणं, कंट्रोल करणं, चिंतन करावं लागेल. संलग्न कार्य आता नाही करत आहे, कर्मराठीत करतो. इथं जीवाचं कार्य स्वतःला जागा करून दिलंय, तू संन्यास घेतलेला आहे, संलग्न मार्ग झालेला. आता संन्यास घेतला, संलग्न मागा, जीव पुढा ज्ञान झालं, त्यावेळेस बोध होतो आपल्याला, जीव देवता प्रपंच परमेश्वर बोध होतो ना आपल्याला. कर्मराठी तो संलग्न मागा वाढला. याला जीव आवाज देत होता ना, अंधारा पंगू होता ना, त्याला दृष्टी झाली. तुम्हाला दिसतंय, त्यांना घ्यावा लागतो, करावा लागतो, स्मरण करावा लागतो. हे कोणाला जागे झाला जीव, आणि एवढ्या दिवशी तो उलटे घेतला आणि काही नाही, तो जो भटकून राहिला तो संलग्नाचा ऐकत होता ना. पण याला काय झालं नाही, माणूस नाही घ्यायचं, मी करणार, तू परमेश्वर भक्ती करणार, मला स्मरण करायचं, मला संन्यास घ्यायचं, मला परमेश्वर जीव जागा झाला.
हा मग जीव जागा झाला का संलग्न मागा तुम्ही संलग्नाचं कार्य कर मराठी मराठी असं आहे. त्याच्यावर कंट्रोल केलं तर ज्ञान याच आधी ज्ञान नसेल तर ज्ञान असेल तर ज्ञान आलं वासनी कोण गेला ना एक प्रकारे वास निघाला सुद्धा बंद होऊन जातं ते वास लागला ना त्याला ज्ञान झालं. तर प्रथम उल्लेख वाचन आणि या वाचनाचा विकारा वेगळा नाही. प्रथम उल्लेख तो स्वभाव निरूपण संधी त्याला सांगता येणार नाही. पण प्रथम उल्लेख जे विचार आहे ते चालू झाले आहे. फक्त जे काही उल्लेख वर येणार आहे दुसरे त्याला दाबून द्यायचं वरते याते वेगळा नाही वरते याते वेगळा तो विधान वेगळा घेऊ शकत नाही. रसरूप उल्लेखाची शून्यता असा होत असेल. मग आता पहिला उल्लेख तो होतो आपल्याला दुसरा उल्लेख होतो तिसरा उल्लेख होतो बघा आपले विचार एकदा शांत नाही होत. पुन्हा तीच गोष्टीची आठवण करतो पुन्हा तीच गोष्टीची आठवण बघून पहिल्यांदा आठवण केली की आपण काय करतो विसरून जातो. अजून आठवण येते अजून आठवण मग ते दोन रूप उल्लेख समजून राहिले. एखादा पदार्थ आहे तो पदार्थ काय आपल्याला खूप आवडतो आपण काय करतो तो पदार्थ पाहिजे मग पाहिजे तर पहिला उल्लेख झाला ना त्याला दाबून द्यायचं पुन्हा लगेच नाही तेच पाहिजे नाही तेच पाहिजे म्हणजे काय झालं घरी पुन्हा तो उल्लेख होतो की हेच भाजी पाहिजे हीच भाजी आणि अशी भाजी जर तुम्ही तीनदा उल्लेख झाला मनात तर ती भाजी तुम्हाला विघ्न करणार. काय करणार विघ्न तर तुम्ही मनानुसार खाल्ली ईश्वराच्या आज्ञेने माहिती आहे खाल्ली तर ते खाल्लं तर ती देवता लगेच तुम्हाला विघ्न करणार. ती भाजी तुम्हाला भिक्षामध्ये भेटणार कुणीतरी भेटणार आणि मग तुम्हाला ती विघ्न तयार करणार देवता. आणि मग विघ्न झालं एकदाचं तर देव होऊ द्या आणि धर्म होऊ द्या आणि तुमच्याकडे काय घेतो आळशी होऊन जाणार आळस होऊन जाईल तुमच्यामध्ये पूर्ण आळस. देवपूजा करायची इच्छा होणार नाही कृती ऐकायची इच्छा होणार नाही स्मरण करायची इच्छा होणार नाही काय हे सर्व पदार्थाचं कारण आहे. त्या पदार्थाचं आपल्या जिभेला आपण मात्रा दिलेली नाही हां. आणि म्हणून ज्या आश्रमात चांगल्या पंक्ती चांगलं खायला चांगलं भेटलं तिथं मग भारी वाटतं. जिथं कोरडं खायला भेटलं तिथं त्याला सवय नसते आणि मग तो पोट काढायला लागतो. त्याला कारण काय ते पदार्थ त्याला विघ्न करताय काय करतात त्याला कंट्रोल करावं पाहिजे ना. पंगत करणारा जो आहे त्याचा भाव काय आहे त्याची इच्छा आहे ना अशी पंगत करावं तिथं विघ्न नाही ते ईश्वराकडून पंगत आहे आपल्या मनाने विघ्न नाही होणार तुम्हाला. तुम्ही स्वतःच्या मनात थोडी घेतला तो पदार्थ हा मार्गात केलेला आहे निमित्त विधीमध्ये आहे आणि जे तुम्ही चांगलं तरी खायला भेटतं कोंबडीचे असेल तेल असेल चांगलं 5ही पक्वानं भेट द्या तर ते तुमच्या मनाने भेटू समजून राहिलं काय सांग ते ईश्वराकडून आहे. ईश्वर दत्ते आहेत. एखाद्याला सांगितलं ही पंगत करा याचा तो गुण वाढणार आहे त्याला पण तो शिकणार आहे तुम्ही खाणार आहे तर तुम्हाला तिथं घेऊ पण स्वतःहून जर आपण केलं मला ह्याच आवडतं मला हेच करायचं हेच पाहिजे तर तो तिथं विघ्नाचा प्रकार हा असं सांगायचा तिथं विघ्नता आहे. कारण वेगाचेचा काळ लावला देवाने वेगवेगळ्या प्रकार सांगितलं. मग विघ्न केव्हा करते देवता जो रसरूप पदार्थ जर तुम्हाला तिथं पाहिजेच असं केलं तर मग तेव्हा तिथे विघ्न तयार विघ्नसुद्धा ते भिक्षेवाल्याला जास्त लवकर विघ्न तिथं येत असतं. म्हणजे त्याला निमित्त विधीमध्ये काहीतरी पाहायची किंवा काहीतरी लोक करता येतात. त्रस लागतं स्वामीला त्रसून दिले त्रस लागतात चांगलं खाऊ दे बाबा तू त्रसून जायची निमित्त विघ्न तू दास्य करून राहिला हे करून राहिला सेवा करून तू ठरलेला आहे आणि तुला कोरडं जर दिलं तर तू आजारी पडशील म्हणून देव काय म्हणतात थोडं खाऊ म्हणजे निमित्त विधीमध्ये थोडंसं फरक आहे. इथं मिळून जातं काही होऊन गेलं चुकाचं मिळून जातं पण नित्यविधीमध्ये होणार एकटा राहतो नाही मागत्या त्याच्यासाठी जीवन जगतोय ना तो बघतो देव प्राप्त व्हावा मला जगाशी काही घेऊन तो एकटा आहे ना मग नियम करा आणि 4 लोकांसाठी जगतोय ना नियम सुटतात थोडीशी सुटतात
बघा म्हणजे निमित्त श्रेष्ठ आहे. निमित्तपेक्षा निमित्त कारण तो माहेर आहे हा सासरवास. तो एकटा आहे ना माहेर आहे. माहेरात कशी वागतो का आपण गेलो का बस पोरगीला कोण बोलतो कशी फिरते कशी फिरते कशी फिरते स्वतंत्र हा 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 आणि माहेर आणि सासर वाढवली कापली तो काय बोले हा काय तो काय बोले बरं काय. तसं नित्यविधी काय माहेर एकटा या गावात जाय त्या गावात जाय मस्त भिक्षा मागून तर परत जावं लागायचं. तर त्यावेळेस त्या मंदिरात गेली मुक्काम केला चालला पुढं तू माझ्या कोण नाही तू माझ्या कोण नाही तुझ्या कोण नाही काही गायला चाललं पुढं देव 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 करत चाललं देव शोधतो माहेर म्हणाला म्हटलं तसं. आणि 4 लोकात राहायचं आहे काय मग सासूरवास आणि फिरून नाही झोपली खातं कसं बरोबर देत नाही बरोबर स्मरण करत नाही बरोबर पूजा असं करत नाही बोलत नाही असं करते तसं करते काम करत नाही बरोबर आहे का नाही नाही सासूरवास तुम्ही आपण किती चांगलं केलं बरोबर नाही यायची म्हणजे कुरकुर चालू होती सासूरवास आणि सासूरवास सहन करावा लागतो तेव्हा देऊ द्यायचं आहे का नाही. सासूरवास सहन करावा सासूरवास 7-5चा सासूरवास आहे ना. हां ईश्वराचं धर्म मानलंय जगाचं सासूरवास शिकव आपलं नाही बोलत आपलं घरचं नाही बोलत आपलं जग बोलत जगाचा सासूरवास तो सहन केला तर देव तुम्हाला पसंत नाही सहन करावा तेव्हा देव साध्य करावा. म्हणून तर काय सांगताय की रसरूपलेखाची शून्यता आपोआप होत असेल. हेर प्रयत्नी नेमत असे जर तुम्ही प्रयत्न केला तरच प्रथम उल्लेखापासून दुसऱ्या उल्लेखापर्यंत जाता येणार नाही. तुम्ही जे नियम आचरण केलं नाही तर तुमची जी तुमच्या ताब्यात राहणार नाही. तुम्ही पुन्हा पुन्हा उल्लेख त्याचा करणार आणि उल्लेख केला तर त्यांच्या अधीन होणार त्याचे पदार्थ तुम्ही घेतल्याशिवाय राहणार असे प्रकार आहे. म्हणून याच्यावर कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे. कशाने होईल ते ज्ञान प्रयत्ने जो ज्ञानी आहे तोच ब्रह्मविद्या शास्त्राच्याकडे तो कंट्रोल करतो. स्वामी काय म्हणतात वटवासन मंडलिका रस घेतली भट्टो रस घेतली निघून जात ऐका नाही. आणि नागोबांना काय सांगितलं मंडलिका तुम्ही भाजीच्या शिया जा म्हणजे भाजीच्या खाण्यासाठी शिया जाल म्हणजे तुम्ही संन्यास सोडा सुद्धा तयार होऊन जाणार नाही तर भाजी खाण्यासाठी चांगली मिळावसाठी आहे का नाही. त्याच्यासाठी तुम्ही काही कष्ट करू शकता नाही इतके खाण्याचे चोशी येतो ना कोणा सांगितलं नागोबा त्याला भूक लागायची लागली तर बस समोर आलं परत चालू विचारच नाही करायचा बसायचे आणि बाकीचे कसे बसलेले देवाची आठवण करायची बुवा दुपार आता आपल्याकडे आला जेवायला मग आपण काय करायचं संकल्प सोडायचा निळा करायचा असं ना तू गप्पा गप्पा चालूच केला आणि ते तू बीट चांगलं जेवण मग कंट्रोलच देऊ केलं. मग स्वामी एक दिवस भूकनायकाचा वारा होता इथं 2 ग्रामला ऐकायला तिथं जेवण छान स्वामी म्हणतात मंडळी का तुम्ही जेवण करताय की तर देवाला आठवत काय का म्हणतात नाही म्हणे कशाची देवाचं आठवत. मग स्वामी काय म्हणतात की मंडळीच्या ऐसे नव्हे तुम्हा भुजनी आसनी परमेश्वरी जो आठवला. अरे बाबा बोलण्याच्या वेळेस सुद्धा देवाची आठवण करायची आहे. शयन म्हणजे झोपण्याच्या वेळेस सुद्धा झोपताना देवाचं स्मरण करता करता निळा वगैरे आपल्याचा झोपायला पाहिजे. धन्यवाद असं कधी बसलेले बिंदा चुकल्या गप्पा मारायच्या तुम्ही देवाची चर्चा करायला पाहिजे. जिथं विसरायच्या काळ आहे भूक लागली विसरायच्या काळ देवाला बसतो म्हणून देवने आठवत काही झोप लागली देवने आठवत जिथं अवस्था तिथं देवने आठवत तिथंच आम्ही सांगता अरे सैन्य असली भोजन तिथं आठवण करा आठवण तर खातोय का ना मग तू सांगतो मला काय त्याची माहिती नाही आता नाही काय करणार होतो तर त्याला नियम द्यावा लागेल. काय द्यावा नियम आणि ज्ञानी असला तर त्याला नियम सांगायचे नाही. त्याला लगेच वचन ठोकतो वचन काय ठोकतो मी काय सांगू आलो ज्ञानी याचं लक्षण कसं आहे बघा. तुम्ही जेव्हा करार सरकारपासून
ते वचन त्याला बोलायला लागतं. ते वचन पुढे चाल, पुढे चालतं, वचन पुढे चाल. ते वचन सांगतो तुझ्यापासून डोळे दिसायला लगेच वचन सांगेल, असं पाय ठेव, असं उठ, असं चाल, असं स्मरण कर, असं चिंतन कर, हे पूजा कर. ते वचन त्याला बोलायला, वचन पुढे चालतं मागा चाल. ज्ञानी याचं हे असतं. म्हणून ज्ञानी या चुकून देत नाही. त्याचं काय होतो करतो आहे का नाही. ते बोलताना दादा विचार करतो, काही करताना विचार करतो, म्हणजे त्याचे वचन पुढे चालतं. प्रकाश एक प्रकारचा काय ते प्रकाश आहे. आणि तो प्रकाशामध्ये अंधाऱ्यामध्ये हा माणूस आहे. ज्ञान प्रकाश आहे ना, त्या प्रकाशाचा आहे. म्हणून ज्ञानी माणूस आपल्याला कंट्रोल करतात. म्हणून अधिकाऱ्याला खूप कंट्रोल करतात, खूप कंट्रोल. आपल्याकडे होतं कंट्रोल, घरा साडे एकमेकाच्या डोक्यात घेतले मार बुक्का बुक्का मारा मारी सुरू. आपल्याकडे होतं का कंट्रोल, लढाई भांडणी. त्या अधिकरणाशी हिला बोलवून करते, याला बोलवून करते, त्याचे मंदिर खेळ, त्याचं मंदिर खेळ, त्याचं मंदिर खेळ, याचं मंदिर खेळ. तो त्याची टेन्शन घेतो. तो काय करतो, तिकडं काही करा, तुमचं काही तुम्ही भोगाल, तुमचं तुम्ही चालले. तुम्ही चांगली बाई, तुम्ही चांगली नाही, चाल द्या आपण. मग काय करणार. तो ज्ञान प्रयत्न त्याने केलेला आहे. अज्ञान मात्र काय गुपचूप बसायला तयार नाही. म्हणून ते सांगितलं की ज्ञान प्रयत्न उल्लेखाची शून्यता करावी लागते. ज्ञान प्रयत्नाने उल्लेखाची त्याच्यावर प्रयत्न करावा लागतो, शून्यता करावा लागतो. रसरूप उल्लेख घेऊन द्यायचा नाही. आपण तर रसरूपी आहोत. आपण तर चांगले विचार करतो, चांगलं आपल्या कशा घेऊन देतो. रसरूपी आहे ते, जे आवडलं ते रसरूपी आहे. त्याच्यावर काही कंट्रोल नाही आपलं. असं आहे. आशक्ताला खूप आशक्त आहे बा. एखादा त्याला पत्ती आहे, पाणी आहे, त्याला जर दिलं तर ती गोष्ट नाही. त्याला बनवायला सांगितलं त्याच्यातून, पण तुला काही करायचं नाही, त्याचं चांगलं आहे, देणं खाल्ल्याशिवाय जगू शकतो. तर ते कशाला खात बसायचं. भेटेल ना आपोआप, ज्या वेळेस आपोआप भेटेल त्यावेळेस खाऊन टाकायचं. स्वतःहून सांगत बसायचं, हे करा ते करा, हे करा ते करा. नाही आवडत ना, 2 घास करून द्यायचं, पडतो 2 घास तरी खाऊन द्यायचं. कारण ना तुझ्या त्या अन्न जे आलं समजायचं, त्याला जर तुम्ही जर म्हटलं हे मला नाही, हे असं नाही, हे कसं असं जर केलं तर मग आपल्या अनाधिकार वाढतात. हा, आणि या असं केलं तर भिकारीचा जन्म तयार. आपल्याला अन्नासाठी भक्त करतो. त्यापेक्षा आलं का बाबा 2 नाही आवडत 2 घास खाऊन द्यायचं, भरलं करायला असं करू नाही म्हणायचं. नाही आवडलं तर साधं तुमचं काहीतरी दुसरं करू दे. पण मनाला आवडतं ते जर त्यावेळेस खाल्लं मग तुमच्या मनाला काही कंट्रोल नाही, तसं कंट्रोल करावं. तर अशा प्रकारे हे वचन आपल्याला सांगते की जीव विकारा वेगळा एवढाही जाणाची. म्हणून जीव विकारा वेगळा होऊ शकत नाही. तर विकारा वेगळा होण्यासाठी त्याला काय करावं लागेल, ज्ञान प्रयत्न करून आपल्यावर स्वतःवर कंट्रोल करावं लागेल, मनावर करावं लागेल. अशा प्रकारे या वचनामध्ये स्वामींनी आपल्याला जागृत केले. विकाराला आपण कंट्रोल करता यायला पाहिजे असं स्वामींचं म्हणणं. ठीक आहे, वचन आपण पुढचं भागात. दंडवतो वज्ञ श्री चक्रधर स्वामी की